अन्या अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी भाग 36. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. मागील भागात रेवाचं पुढचं बोलणं ऐकायला नको म्हणून अन्याने आपले बोलणं पूर्ण केलं आणि भरभर चालायला लागले. तसं रेवा गालात हसली व तिच्या मागे निघाली. त्या दोघी स्टॉपवर उभ्या असतानाच तिथे अवी आला. तो रस्ता क्रॉस करून अन्याच्या अगदी समोर उभा राहिला आणि त्याचवेळी अन्याचे लक्ष समोर जातं तेव्हा तिला तिच्या नजरेसमोर अवी उभा दिसतो. त्याने नेहमीप्रमाणे मास्कने अर्धवट चेहरा झाकलेला आणि तिला त्याच्या डोळ्यात एक रहस्यमय चमक असलेली दिसली. तर आतापासून पुढे तिच्या मनात विचारांची गर्दी होते. हा इथे कसा आला? हा म्हणतो तसा मलाच दिसतो का? अन्या विचार करू लागली. ती तसेच त्याच्याकडे काही क्षण पाहत राहते. मग ती शांतपणे बाजूला उभ्या असलेल्या रेवाकडे वळून पाहितं. रेवा, तुला तिकडे अवी दिसतो का? अन्य तिच्याकडे आसेने बघून विचारते. तेव्हा रेवाने भुवया उंचावल्या आणि अन्याच्या दिशेने पाहिलं. तिने तिकडे नजर फिरवली आणि थोडी गोंधळलेली दिसली. काय? अवी कुठे? तिने पूर्णपणे नकारात्मक उत्तर दिलं. त्यानंतर अन्या पुन्हा त्या दिशेला पाहते. पण आता तिथं कोणीच नसतं. ती गोंधळून गेली व थोडीशी हादरली. पण मला तर आता तिथे अवी दिसला. मग तो कुठे गेला? मी त्याला चुकून तर पाहिलं नाही ना? का खरंच मला भास झाला असेल? तिच्या मनात विचार येऊ लागले. अन्या, काय झालंय तुला? तू खरंच त्याला इथे पाहिलंस का? पण तो तर आज कुठे बाहेरगावी गेला आहे. सकाळी त्याने मला फोन केलेला. रेवा आपलं हसू दाबून तिच्याकडे कुतूहलाने पाहत म्हणाली. रेवा, मी काहीतरी बघितलं किंवा कदाचित मला भास झाला असावा. अन्याने हळूच डोकं हलवलं. अजूनही ती थोडी संभ्रमात होती. तिच्या मनात प्रश्नांची घालमेल सुरू झाली. पण रेवाची नकारात्मक उत्तरामुळे ती अधिकच अस्वस्थ झाली. रेवाच्या उत्तराने तिला जाणवू लागले की आपल्याला अवीचे भास होत आहेत. पण तिचं मन हे मानायला तयार नव्हतं. तिच्यासमोर एक रिक्षा येऊन उभी राहिली. अन्या विचारात हरवलेली आहे हे बघून रेवा पहिला रिक्षात बसली आणि त्यानंतर अन्याही रिक्षामध्ये बसली. ती स्वतःच्या विचारामध्येच गुंतलेली आणि म्हणूनच रेवा अधूनमधून तिच्याकडे बघत होती. अन्या, काय झालं? तू टेन्शनमध्ये दिसत आहेस? रेवाने मुद्दामून अन्याला प्रश्न विचारला आणि अन्या आपल्या विचारचक्रातून बाहेर आली. अगं काही नाही गं, ते सहजच, असं म्हणाली. तिने रिक्षातून बाहेर पाहिलं आणि तिला या अवस्थेत पाहून रेवा गालात हसत होती. अन्याला टेन्शनमध्ये पाहून तिला वाईटही वाटत होतं. पण ती हे सगळं तिच्यासाठीच तर करत होती. अन्या, चल, कॉलेज आलं, आपल्याला उतरायला हवं. कॉलेजच्या गेटबाहेर येऊन 2 मिनिटे झालेली तरीही अन्या खाली उतरत नव्हती. हे पाहून ड्रायव्हरने पाठीमागे वळून रेवाकडे वैतागून पाहिलं. तेव्हा रेवाने बळेच हसून अन्याला आवाज दिला. हो हो, असं म्हणत भांबावलेली अन्या खाली उतरली. त्या दोघी बाहेर आल्या आणि त्यानंतर रेवाने तिला काहीच प्रश्न विचारले नाही. ती फक्त तिच्या मागे जाऊ लागली. नेहमी अन्या रिक्षातून उतरल्यावर इकडे तिकडे न जाता सरळ क्लासरूममध्ये जायची. पण आज तिची पावलं कॅन्टीनकडे वळली. अन्या, आज सकाळी सकाळी इकडे कुठे? आपल्याला क्लासरूममध्ये जायला हवं. लेक्चर सुरू व्हायला 5च मिनिटे बाकी आहेत. रेवाने घड्याळात पाहिलं आणि काळजीने विचारलं. हो, मला माहिती आहे, पण 5 मिनिट. आपण फक्त चहा घेऊ आणि मग क्लासमध्ये जाऊ. माझं डोकं खूप दुखत आहे. म्हणून अन्या कचकरत बोलली. बरं ठीक आहे, चल. मी पण तुला तेच सांगणार होते की तू जरा थकलेली वाटतेस, म्हणून कॅन्टीनमध्ये जाऊन चहा घेऊ आणि मग लेक्चर अटेंड करू. रेवाने होकारार्थी मान हलवली. हो चल. अन्या मान हलवत रेवाच्या मागे कॅन्टीनमध्ये गेली. तिथे गेल्यावर त्यांनी बसण्यासाठी जागा निवडली आणि रेवाने लगेच ऑर्डर दिली. 2 चहा आणा, रेवा म्हणाली. त्यांची ऑर्डर येईपर्यंत रेवा सतत बोलत होती. कधी कॉलेजच्या गोष्टी, कधी कॉलेजमधल्या मित्रमैत्रिणीचं वर्णन करत होती. पण अन्या मात्र रेवाच्या गप्पांमध्ये सामील होत नव्हती. तिचं डोकं अजूनही अवीच्या विचारांनी वेढलेले होतं. ती सतत त्याचाच विचार करत होती. त्याचा चेहरा तिच्या डोळ्यासमोरून हटत नव्हता. मॅडम, तुमचा चहा. अचानकपणे वेटरचा आवाज आला. अन्याने आपले विचार थांबवले आणि वर पाहिलं. तिच्यासमोर उभा असलेला वेटर तिला काहीसा ओळखीचा वाटत होता.
त्यानेही सेम अवीसारखा चेहऱ्याला मास्क लावलेला, म्हणून ती काही क्षण त्याच्याकडे एकटक पाहत राहिली. जणू काही ती त्याला ओळखू पाहत होती. त्या वेटरनेही तिच्याकडे पाहिलं आणि अन्याला तो अवी असेल असंच वाटलं. अन्या, काय झालं? चहा घेतेस ना? रेवाच्या बोलण्याने ती भानावर आली. अगं, हा वेटर मला ओळखीचा का वाटतोय? अन्याने हळू आवाजात रेवाला विचारलं. हा वेटर? अगं, तो आपल्या कॅन्टीनमधलाच आहे ना. तू नेहमी त्याला इथं पाहतेस म्हणून वाटत असेल. अन्या, तू आज जरा जास्तच विचार करत आहेस. असं तुला वाटत नाही का? रेवाने एक वेळ त्या वेटरकडे पाहिलं आणि हसत तिची खिल्ली उडवली. तसं तिने पुन्हा एकदा त्याच्याकडे पाहिलं तर तिला आश्चर्य वाटलं. कारण मगाशी जो वेटर त्यांना चहा देण्यासाठी आलेला तो नव्हताच. शिवाय त्याच्या चेहऱ्यावर मास्क देखील नव्हता. आणि हे पाहून अन्याने डोळे मोठे करून रेवाकडे पाहिलं. रेवा, हा तो वेटर नव्हे? ती थोड्या मोठ्या आवाजात रेवासमोर बोलली आणि तिचं बोलणं ऐकून सगळे तिच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागले. तसं रेवाने तिच्याकडे वैतागून पाहिलं व तिच्या हाताला धरून तिला बाहेर घेऊन जाऊ लागली. अन्या, आज तुला काय झालंय? तू अशी का वागत आहेस? रेवा काळजीच्या सुरात बोलली. रेवा, आय एम सॉरी. चल आपण क्लासमध्ये जाऊ. अन्या खाली मान घालून बोलली आणि एकटीच क्लासरूमच्या दिशेने जाऊ लागली. तसं रेवा मागे वळून कॅन्टीनच्या दारात उभ्या असणाऱ्या अवीकडे बघून अंगठा वर दाखवत व पटकन अन्याच्या मागे गेली. तर त्या दोघींच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून अवी हसला आणि गडबडीने प्रिन्सिपलच्या केबिनकडे निघाला. कारण आता त्याचा दुसरा वेश घेण्याची वेळ होती. तू खरंच अवी असू शकतो का? का मीच जास्त विचार करते? कॅन्टीनमध्ये हा विचित्र अनुभव घेतल्यानंतर त्या दोघी क्लासरूममध्ये गेल्या. अजून तिथे कोणी लेक्चरर आलेले नव्हते, म्हणून ती आपल्या नेहमीच्या जागेवर बसून अजूनही त्या वेटरच्या विचारात हरवलेली होती. तेवढ्यात त्यांच्या क्लासरूममध्ये प्रिन्सिपल आले आणि त्यांच्या पाठीमागे आलेल्या त्या व्यक्तीकडे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले होते. पण अन्याचे तिकडे लक्ष नव्हते. प्रिन्सिपल डेस्कजवळ आले आणि त्यांच्या बाजूला तो व्यक्तीही आला. त्यानंतर प्रिन्सिपलांनी बोलायला सुरुवात केली. डिअर स्टुडंट्स, आज तुमच्यासाठी खूप खास दिवस आहे. कारण तुमच्यासोबत संवाद साधण्यासाठी आपल्या कॉलेजमध्ये आज एक खूप स्पेशल गेस्ट आले आहेत. मात्र त्यांनी ठरवलं आहे की त्यांची स्वतःची ओळख ते उघड करणार नाहीत. त्यामुळे त्यांचं नाव किंवा त्यांच्या कामाबद्दल मी तुम्हाला फार काही सांगू शकणार नाही. मात्र मला खात्री आहे की त्यांच्याशी संवाद साधून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल, जे तुम्हाला भविष्यात नक्कीच उपयोगी पडेल. प्रिन्सिपल बोलले आणि त्यांचे बोलणे ऐकून विद्यार्थ्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. मला मनापासून असं वाटतं की या खास व्यक्तींची उपस्थिती तुमच्यासाठी संधी आहे. तेव्हा तुम्हाला त्यांच्याकडून जितका जास्त शिकता येईल तेवढे शिकून घ्या. असं म्हणत प्रिन्सिपल बाहेर निघून गेले. अन्याने एक वेळ त्या समोरच्या व्यक्तीकडे पाहिलं आणि जागीच उठून उभी राहिली. येस, हाऊ कॅन आय हेल्प यू? त्या समोरच्या माणसाचा आवाज आला. तशी अन्या भानावर आली आणि नकारार्थी मान हलवू लागली. तर बाकीचे सगळे तिच्याकडे पाहून हसू लागले. हे पाहून रेवाने तिच्या हाताला धरून खाली बसायला लावलं व ती पटकन खाली बसली. तसं तो गालात हसला, कारण तो अवी होता. त्याने आत्ताही आपला चेहरा मास्कने कव्हर केलेला होता. जरी तो अन्याला भास घडवण्यासाठी, तिला गोंधळात टाकण्यासाठी इथे आला असला, तरी त्याला बाकीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ द्यायचं नव्हतं. त्यामुळे त्याने पुढे एक कार्यशाळा सुरू केली. विद्यार्थ्यांना नवीन स्किल्स शिकण्याच्या दृष्टीने त्याने एक प्रॅक्टिकल सेशन सुरू केलं, ज्याचा त्यांना भविष्यात उपयोगी होणार होता. त्याच्या शिकवणीच्या पद्धतीने सगळ्यांचे लक्ष वेधले गेले होते. पण अन्याचे लक्ष मात्र फक्त त्याच्याकडेच होतं. तिला तो अवीच आहे ही शंका येत होती, कारण त्याचा आवाज, त्याची समजावून सांगण्याची पद्धत सेम अवीसारखीच होती. अवी जरी मुलांना शिकवत होता, त्यांच्याशी संवाद साधत होता, तरी त्यांचा अर्धा लक्ष अन्यावर केंद्रित होता. तिच्या चेहऱ्यावरचा गोंधळ व स्वतःची तिच्या चाललेला संवाद हे सगळं त्याला स्पष्टपणे दिसत होतं. आणि तिची ही उडालेली धांदल पाहून त्याच्या चेहऱ्यावर स्मित पसरलं होतं. अन्या, आय एम सॉरी. मी तुला इतका त्रास देतोय, मला माफ कर. पण त्याशिवाय तू माझी आठवण ठेवणार नाहीस आणि माझ्या भावना स्वीकारणार नाहीस. हे सगळं करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कुठलाच मार्ग नाही.
म्हणूनच मला हे नाटक करावं लागत आहे. अवी अन्याकडे बघत स्वतःशी झडूच बोलत होता. मी सारखा त्याचा का विचार करते? काय मला तो सगळीकडे दिसतोय? मी त्याचा जास्त विचार करत आहे. का खरंच हा अवी असेल? का मला भास होत आहे? अन्या डोक्याला हात लावून विचार करत होती. अवीच्या या खेळाचा अन्यावर परिणाम होत होता. पण तो तर तिचं मन वेधण्यासाठी हे सगळं करत होता. अन्या, तू थोडा वेळ निवांत पुस्तक वाच. म्हणजे तुला बरं वाटेल. मी आहे इथेच. दुपारच्या ब्रेकमध्ये रेवा आणि अन्या लायब्ररीत गेल्या होत्या. अन्याला तिथे एकटीला बसून रेवा तिथून निघून गेली. अन्याने आज तिच्या आवडतं पुस्तक हातात घेऊन बसली होती. तिचे लक्ष अजिबात पुस्तकात नव्हतं, तर तिचे सगळे लक्ष अवीच्या विचारामध्येच होतं. त्याचवेळी अचानक तिथे एक लायब्ररियन आणि तिच्या बाजूला आला आणि तो कपाटात पुस्तक लावायला लागला. त्याच्याकडे पाहतच अन्याचे मन पुन्हा धडधडू लागलं. तो लायब्ररियन तिला पुन्हा एकदा ओळखीचा वाटला. त्याचं कारण होतं त्याच्या चेहऱ्यावरील मास्क व त्याचे बोलके डोळे. अरे हा तोच आहे का? अन्या मनाशी विचार करत होती. ती उठून त्याच्याकडे जाणार होती, पण इतक्यात तो लायब्ररीतून बाहेर निघून गेला. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्हाला अन्या व अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी कशी वाटत आहे ते कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.